तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। काय झालंय, बऱ्याच कमेंट आहेत, ताई एका वर्षाच्या आत वॉच टाइम कंप्लीट होत नाही, काय करायचं, किंवा 3 महिन्याच्या आत शॉर्ट्स व्हिडिओंना 10 मिलियन व्ह्यूज येत नाहीत। एक सांगू का, पहिल्यांदा हे डोक्यातून काढा की एका वर्षाच्या आत आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचंय। जे म्हणजे व्हायटी स्टुडिओ मध्ये जे शेवटचं पेज आहे अर्नचं, त्या ठिकाणी आपल्याला बघा दिलंय की 365 दिवसात आपल्याला 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचं आहे आणि 90 दिवसात शॉर्ट्स व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज आणायचे। त्यामुळे एक वर्ष 3 महिने हे अजिबात डोक्यात घेऊ नका, कारण आपल्याला तर सवय लागली 365 दिवस म्हणजे एक वर्ष। त्यामुळे सगळे असं बोलतात की एका वर्षाच्या आत चॅनल आपल्याला मॉनिटाईज करून घ्यायचंय, पण खरं सांगू फक्त 365 दिवसात आपल्याला 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचंय आणि फक्त 90 दिवसात। मग तुम्ही चॅनल चालू केल्यापासून म्हणजे दिवस काउंट करायचे, 365 दिवसाच्या आत आपल्याला कंप्लीट करून घ्यायचंय। आणि जर कंप्लीट नाही झालं तर काही प्रॉब्लेम येतो का? अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही। पण एक सांगू का, वर्षभर आपण व्हिडिओ टाकत असतो, इथं आता 6 महिने काम केलं तरी आपल्याला तेवढं आपण थांबायला तयार नसतो। आपल्याला असं वाटतं कधी एकदा मी पेमेंट घेईन, आणि एक 2 वर्ष तुम्ही युट्यूबवर काम करत राहिला आणि परत जर चॅनल सक्सेस नाही झाला तर किती स्ट्रेस मध्ये, डिप्रेशन मध्ये जातात। त्याच्यासाठी चॅनल चालू करण्याच्या आधी तुम्ही ही माहिती करून घ्या की तुम्हाला 365 दिवसात, लास्टच्या 365 दिवसात, मग ते तुम्ही चॅनल ज्या दिवशी चालू कराल त्या दिवसापासून पुढचे 364 दिवसात तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं आहे। 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे। एका कोणाला काय वाटतं जानेवारी ते डिसेंबर किंवा एप्रिल ते मार्च, असं नाहीये, ते 365 दिवस फक्त। आणि पाठीमागच्या पेजवर ते तसंच दाखवत असतं। आता बऱ्याच ताईंना आतलं म्हणजे त्या म्हणतात आता जे वॉच टाइमचं पेज दाखवतं तिथे तर आम्हाला म्हणजे वॉच टाइम जास्त दाखवतो, लास्टच्या पेजवर कमी दाखवतो, कारण लास्टच्या पेजवर फक्त 365 दिवसाचा काउंट होत असतो। त्यामुळे मला तर असं वाटतं की तुम्ही एका वर्षाच्या आत चॅनल मॉनिटाईज करून घ्या। ठीक आहे, नाही मॉनिटाईज झाला ना पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही, पण जसं आपलं बघा चॅनल व्यवस्थित जातो, वॉच टाइम वाढत जातं, तसं आपल्याला पण चॅनलवर काम करायला खूप छान वाटतं। पण एक वर्ष होऊन गेलं आणि जर चॅनल मॉनिटाईज नाही ना झालं तर आपण खूप डिमोटिवेट होतो आणि काम करायला आपल्याला तेवढा म्हणावा एवढा रस राहत नाही। म्हणून तुम्हाला पुढे हे बघा, तुम्ही चॅनल चालू करायच्या आधी डोक्यात एक घ्या, पहिल्यांदा तर तुम्ही व्यवस्थित सगळं युट्यूब बद्दलचे नियम आहेत ना ते शिका। आणि एक सांगू का, अजिबात जास्त नियम नाहीयेत, फक्त काय झालंय सगळ्यांनी ना एवढा गोंधळ केलाय, असं असतं तसं असतं, त्यामुळे की नाही सगळे घाबरलेत, बाकी काही नाहीये, खूप सोपं आहे। युट्यूबचा प्रवास खूप सोपा आहे, मी बऱ्याच व्हिडिओ मधून सांगितलेला आहे, कारण मी तो केलेला आहे, म्हणून मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगत असते। फक्त काय झालंय, आपलं मन असं स्थिर नसतं, थोडे याचे व्हिडिओ बघ, त्यानं काय सांगितलं, यानं काय सांगितलं, आज काय नवीन अपडेट आले, असं आपण सारखं वारंवार बघत राहतो आणि आपल्या चॅनलकडे आपण कमी लक्ष देतो आणि दुसऱ्यांच्या चॅनलकडे जास्त लक्ष देतो। यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला आपण युट्यूब मध्ये सक्सेस होत नाही। त्यामुळे तुम्ही एक डोक्यात घ्या की आपल्याला 365 दिवसात फक्त 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचं आहे आणि 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज शॉर्ट्स व्हिडिओंना आणायचे। आता बऱ्याच ताईंनी तुम्ही कमेंट केलेले आहेत, मी चॅनलचे नावं नाही घेत, पण मी बऱ्याच जणांचे चॅनल चेक केलेले आहेत। मला ना म्हणजे सगळ्यांच्याच सेमच प्रॉब्लेम आहेत की एक तर व्हिडिओ डेली नाही आहेत। ठीक आहे, डेली नाही वेळ भेटू द्या, पण कमीत कमी आठवड्यातून 2-3 वेळा तरी टाका ना। एवढा व्हिडिओंच्या मध्ये गॅप आहे, कुणाचं थंबनेल व्यवस्थित नाही, कुणाचं टायटल व्यवस्थित नाही, म्हणजे सारखं तेच सांगावं लागते। म्हणून मी आता चॅनलची नावं सगळ्यांच्या प्रत्येकाच्या बंद केली घेणं, पण फक्त एकच सांगते, प्लीज तुम्ही व्यवस्थित चॅनलवर काम करा। कारण बघा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ही म्हणजे आपल्याला अमेरिकेतून पेमेंट येणार आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा। मग ते आपलं व्यवस्थितच सगळं चॅनल चेक करणार ना, असं कसं ते आपल्याला लगेच पेमेंट देतील? आपण एवढीशी गोष्ट घेताना बाजारात मार्केटमध्ये एखादी साडी घेताना किती वेळा चेक करून घेते, आणि इथं तर आपले व्हिडिओ आणि ते अमेरिकेकडून चेक करणार आहेत, त्यामुळे ते व्यवस्थितच चेक करणार ना। मग आपण जर व्यवस्थितच कंटेंट दिला तर का नाही तर आपला वॉच टाइम कंप्लीट होणार। म्हणून मी सांगते, कोणी सुद्धा डिमोटिवेट होऊ नका। नाही ना झाला तुमचा चॅनल मॉनिटाईज, ठीक आहे, थोडं ना तुम्ही रिलॅक्स व्हा, किती 8-10 दिवसासाठी काही विचार करू नका, परत
त्यानंतर जोमाने काम करा आणि त्यावेळेला एकच मनात ध्येय घ्या की काय नाही, मी रोज व्हिडिओ टाकणार, भले काही होऊ द्या. आपण ज्या वेळेला कामाला म्हणजे जॉबला जातो त्यावेळेला असं दांड्या मारतो का आधीमध्ये? नाही ना मारत. आपण रेग्युलर जातो का, तर आपल्याला माहिती आहे जर मी रोज कामावर गेलं तर महिन्याला मला पगार मिळणार आहे. अगदी तसंच आहे युट्यूबचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही रोज व्हिडिओ टाका, तुम्हाला सक्सेस मिळणार. आणि ना लगेच आज व्हिडिओ टाकला की उद्या लगेच सक्सेस झाला पाहिजे असं काही नाही. आपण नवीन आहे, आपल्याला अजून कोणी ओळखत नाही, आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. एकदा तुमची ओळख निर्माण झाली ना की आपोआप तुमच्या व्ह्यूज वाढणार आहेत, वॉच टाइम वाढणार आहेत. यानंतर अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, आता बरेच जण बघा व्हिडिओ आहेत की तुम्ही चॅनल मॉनिटाईज करायच्या आधी तुम्ही यूट्यूबकडनं पेमेंट घेऊ शकता. चॅनलची म्हणजे चॅनल मॉनिटाईजची गरज नाही तरी सुद्धा तुम्ही यूट्यूबकडनं पेमेंट घेऊ शकता. मी घेतलं म्हणजे असं बऱ्याच व्हिडिओ येतात. एक सांगू का, अजिबात असं काही नाहीये. हा ते सुपर चॅट असतं बघा, तिथे कोणी जर तुम्हाला 10 रुपये 20 रुपये 40 रुपये जर सुपर चॅटने पाठवले असतील ना तर ते डॉलर म्हणून ऍड होतात, ते आपल्या व्हायटी स्टुडिओ मध्ये दिसतात. पण एक सांगू, जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही कितीही सुपर चॅट करू द्या, ते पैसे सुद्धा म्हणजे ते डॉलरचे पैसे सुद्धा घेता येत नाही. सगळ्यात म्हणजे या सगळ्या जर तुम्हाला कोणी सुपर चॅट करत असेल आणि त्यातून जर तुम्हाला पैसे मिळत असले ना ते आपल्या अकाउंटला नाही जमा होणार. जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही ना तोपर्यंत ते पैसे मिळत नाही. त्यामुळे प्लीज मला म्हणजे याबद्दल 1-2 मेल आलेले आहेत की ताई हे काय आहे की चॅनल बिना चॅनल मॉनिटाईज न करता सुद्धा पैसे कमवता येतात. असे बरेच व्हिडिओ युट्यूबवर आहेत पण ते तसं नाहीये. सुपर चॅट वरून बरेच जण पैसे एकमेकांना पाठवत असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्यातून म्हणजे पैसे मिळतील, पण नाही. जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला फक्त चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. आणि आपल्याला युट्यूबनं किती साधा सिंपल रूल सांगितलेला आहे की दोन्ही पैकी एक करा. जर त्यांनी दोन्ही सांगितलं असतं तर किती अवघड होतं. म्हणजे एवढं सोपं सांगितलंय की 365 दिवसात फक्त 4000 वॉच टाइम आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि 90 दिवसात 10 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यूज आणायचे. तुम्ही दोन्हीही टाकताय, मग तुम्ही स्वतः तुमचं नुकसान करताय. यात युट्यूबचा काही सुद्धा दोष नाहीये. त्यामुळे प्लीज कोणी सुद्धा असं म्हणू नका की युट्यूबवाले म्हणजे चॅनल लवकर मॉनिटाईज करत नाहीत किंवा वॉच टाइम वाढवत नाहीत किंवा व्हिडिओ पुढे पाठवत नाहीत. त्यांचं ते काम करतायत, चुका आपल्या होत आहेत. एवढं सांगून सुद्धा दोन्हीतलं एकच ते बघणार आहेत, दोन्ही नाहीत बघणार, तरी सुद्धा दोन्ही व्हिडिओ टाकायचे चालेल. आता चॅनल चेक करत होते त्यावेळेला या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी कितीतरी व्हिडिओत सांगितलेल्या आहेत तरी दोन्ही का टाकतायत तेच समजना. आणि तुम्हाला एक सांगू, 4000 वॉच टाइम कंप्लीट झाला ना आपोआप तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. तुम्ही सबस्क्राईबच्या पाठीमागे अजिबात लागू नका. तुम्ही तुमचा कंटेंट चांगला द्यायचा प्रयत्न करा, तुमचा वॉच टाइम वाढवायचा प्रयत्न करा. जेवढा तुमचा कंटेंट चांगला तेवढा तुमचा वॉच टाइम वाढणार आहे. आणि तुम्ही दुसऱ्यांच्या चॅनलवर काय चाललंय ते बघू नका, तुम्ही स्वतःच्या चॅनलवर काय चाललंय ते बघा. आपण काय करतोय जास्तीत जास्त दुसऱ्यांच्या, ठीक आहे युट्यूबचं अपडेट नवीन रोज येत असतं त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये, पण तुम्ही लगेच हायपर होऊन माझ्या चॅनलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काय झाले का असं निगेटिव्ह बोलू नका. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. काही नाही, मी व्यवस्थितच व्हिडिओ टाकणार, व्यवस्थितच सगळं करणार, का माझं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. मी तुमच्या कमेंट आलेल्या ना चॅनल चेकिंग करा. मी बऱ्याच जणांचे चॅनल चेक केलेले आहेत, फक्त नावं नाही घेतलेली. पण एक सांगू का, सगळ्यांचं एकच कॉमन आहे की व्हिडिओ डेली नाहीयेत, शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर टाकलेत, लॉंग कधीतरी टाकलाय. असं करू नका. महिन्यातून 4-5 व्हिडिओ टाकलेत, 10-15 दिवस गायबच झाले. असं करून अजिबात चालत नाही. ज्यांना असं करायचं आहे ना त्यांनी खरंच तिथे चॅनल बंद करा, येऊच नका पुढे. का सांगू का, बाकीचे जे आहेत चांगले युट्यूबर त्यांना तरी पुढे येऊ द्या. माझ्या बोलण्याचा राग येऊन देऊ नका, ठीक आहे. कोणाला काही म्हणजे कोणाला ना कोणाला काहीतरी प्रॉब्लेम असतो, मी समजू शकते. पण हे बघा, ठीक आहे तुम्ही असं म्हणजे एका महिन्यात झालं, 2 महिन्यात झालं, 3ऱ्या महिन्यात, प्रत्येक महिन्यात जर तुम्ही असा गॅप ठेवला तर कसं काय तुम्ही पुढे जाणार. तुम्ही कारण सांगू नका. तुम्हाला पेमेंट घ्यायचंय ना अमेरिकेतून युट्यूबचं, तर मग तुम्हाला काम केलं पाहिजे ना. असं आपल्याला बिना मेहनत करता कोण पैसे देणार आहे. त्यामुळे सगळ्यात गरज आहे ती तुम्ही मेहनत करण्याची. आणि जास्त काही नाही हो, पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल आहे, ते पण तुमची ओळख तयार होईपर्यंत. एकदा तुमची ओळख झाली युट्यूबवर
की आपोआप तुम्हाला व्ह्यूज येणार आहेत, आपोआप सबस्क्रायबर वाढणार आहेत आणि जरी सबस्क्रायबर नसले तरी तुमच्या व्हिडिओना व्ह्यूज वाढणार आहेत ना, वॉच टाइम वाढणार आहेत ना, मग त्यातच समाधानी राहा ना. आणि प्लीज कुणी सुद्धा डिमोटिवेट होऊ नका. म्हणजे छान असं पॉझिटिव्ह विचार करून चॅनलवर काम करत राहा. तुम्ही सुद्धा सक्सेस सगळ्या होणार आहात हे मला माहिती आहे, कारण मी बऱ्याच जणांचे चॅनल बघत असते. मला तुम्हाला खरंच मनापासून सांगावं असं वाटतं की फक्त ना तुम्हाला थोडंसं ना काय म्हणतात आत्मविश्वास, पॉझिटिव्ह थॉट द्यायची गरज आहे. एकदा तुमच्या मनावर बिंबवलं गेलं ना की तुम्ही होणार आहे सक्सेस, तर होणारच आहे. तुम्ही काय झालंय म्हणजे वेगवेगळे चॅनल बघताय, वेगवेगळे व्हिडिओ बघताय, त्यामुळे स्वतः डिमोटिवेट होत आहे. प्लीज तुम्ही अजिबात डिमोटिवेट होऊ नका. तुम्ही सगळ्या सक्सेस होणार आहात. फक्त गरज आहे ती थोडंसं काम करण्याची. स्वतःवर संयम ठेवा. होता होईल तेवढे व्हिडिओ एक दिवस आड करून तरी टाकायचा प्रयत्न करा. बघू मग तुम्हाला कोण अडवतंय सक्सेस होण्यापासून.